सनातन हिंदू धर्म की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। हिंदू धर्म की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। पुरवणीची उत्तर द्यायची नाही। अडगरे साहेब तुम्ही आलेत ना, तुम्ही फोनवर तुम्ही बोलून घ्या, तुम्हाला विनंती आमची। असले अधिकार ठेवायचा अधिकार कोण नाही? हे सर्वसामान्य लोकांचं काम नाही करत तुम्हाला। आमचे हरामखोर हत्तेखोरांचं काम करते फक्त अधिकारी प्रशासन। आम्ही त्यांच्या हाताखाली नोकरी केलेलं आहे। शेतकऱ्याच्या कामासाठी एकही अधिकारी जात आहे तुम्हाला सांगतो। हा, ज्या टायमाला मारामाऱ्या होत्या त्या टायमाला त्या अधिकारी, त्याच्यानंतर जाते 2 तास। खाली बसावर पहिले एक ऐका ना नाना, आपण बोलत नाही अधिकारी। त्यांनी एमआयडीसी मध्ये धोकाबळू घालून पुण्य माजवले तिथं, त्यांना बळ देते आणि त्यांच्या विरोध घातले। हे आज सर्वसामान्य जनता आहे म्हणून त्यांना पुढे यायचं नाही। आजला अधिकारी निषेध करून तात्काळ आपले पालकमंत्री जे असतील ते आपले आमदार साहेब त्यांच्याकडे यांचं निवेदन द्यायची, इथून हकालपट्टी करा। कुठं जिथं माणसं तिथं हकालपट्टी करायची, मग याला समजा याच्या अन्याय काय होतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। श्यावर रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी काल जे बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंवर, आपल्या हिंदू बांधवांवर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब, खास करून या प्रशासनाला विनंती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 दिवसापासून पोस्ट फिरती ही तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनवर तालुक्याचे जे आहेत तिथं सर्व हिंदू बांधवांनी जमा होऊन निषेधपत्र द्यायचे। गेल्या 3 दिवसापासून सगळ्यांना माहिती आहे ना। प्रथमतः मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो। सर, तुमची चूक नाही, पण तहसीलदार आमचा ज्या वेळेस मोर्चाच्या ठिकाणी आम्ही सगळं जमा होत होतो त्यावेळेस तहसीलदार त्यांच्या गाडीतून सुप्याच्या तिकडे गेलेले आहेत, तुम्ही पाहिलंय सगळ्यांनी। जर हे माहीत असताना तहसीलदार मॅडमला जर या विषयाचं गांभीर्य नसेल तर पहिले या सर्व हिंदू बांधवांकडून तहसीलदारांचा निषेध। या ठिकाणी कुणी काही गैरसमजत राहायचं नाही। आता हिंदू जागा झालेला आहे आणि त्याला अजून आहे ना वारं देऊन जागा करण्याचा किंवा त्याला उत्न करण्याचा प्रयत्न कुणी करू नये ही विनंती करतो पहिले। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की तहसीलदार मॅडमला तुम्ही तुमचा संपर्क साधा आणि या ठिकाणी जे हिंदू बांधव आम्ही सर्व जमा झालोय त्यांचं निवेदन घेण्यासाठी तहसीलदार मॅडमला इथं बोलवा, तरच आम्ही या ठिकाणाहून उठू। कारण हिंदू नम्रपणे निवेदन द्यायला आले, उन्मत्त होऊन आम्ही भांडणं मारामाऱ्या करायला आलेलो नाही, बरोबर ना। मग आता निवेदन घ्यायला मॅडमला बोलायची एवढीच विनंती आमच्या सर्वांच्या वतीने करतो। कारण हिंदू समाज हा संयमी आहे, शांत आहे, पण तो जर संयम सुटला तर त्याचा उद्रेक काय होऊ शकतो हे जगाला माहित आहे। आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी राखून दिलेले आहे, कुणी कोणत्या गैरसमजात राहायचं नाही। प्रशासनाच्या पद्धतीने आणि प्रशासनाच्या कायद्यात आणि नियमानुसारच आम्ही आंदोलन करून इथपर्यंत आलेलो आहे। कोणाला मारहाण करून इथपर्यंत नाही आलेलो। ते गैरसमज सोडून द्या आणि इथं तहसीलदारांना बोलवा। कोणाच्या विरोधात कट कारस्थान करायला या ठिकाणी हिंदू म्हणून जमा नाही झालेलो आम्ही। या ठिकाणी आमच्या ज्या बांधवांवर, हिंदू बांधवांवर बांगलादेशमध्ये अत्याचार झालाय त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात आंदोलन चालू आहे। आणि त्याचाच एक भाग भारत पारनेरमध्ये, पारनेर काय पाकिस्तानमध्ये नाही, हे भारतामध्येच आहे। आणि या पारनेरच्या तहसीलदार ती इथं पारनेर मधल्याच आहेत, त्यांना इथं बोलवण्याची विनंती प्रशासनाला आम्ही सर्वांच्या वतीने करतोय। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम। त्यासाठी निवेदन देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबून आलेला आहे। तरी पोलीस प्रशासनाला मी धन्यवाद देतो, त्यांनी शांततेत सगळं आणि आलेले बांधव सगळे शांततेत आहेत, इथे राजकीय काही संबंध नाही। पण बांगलादेशमध्ये जो
अत्याचार झाला ते निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तरी मी प्रशासनाला एक सूचना करतो की पारनेर तालुक्यामध्ये जे बांगलादेशी आलेले आहेत तालुक्यामध्ये, विशेषतः सुपा MIDC, भाळवणी MIDC, तर प्रशासनाला मी एकच विनंती करतो की त्या ग्रामपंचायतला त्यांनी पत्रव्यवहार करणे, तिथले ज्या कंपन्यांमध्ये जे बांगलादेशी लोक आलेले आहेत, साहेब आमची विनंती आहे, हे काय कोणतं राजकीय नाही, सर्वसामान्य हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की प्रशासनाने त्याची माहिती घ्यावा, ग्रामपंचायतला पत्र पाठवा की बांगलादेश याची माहिती घेऊन आपल्या दप्तरी नोंद करावी, ही आधार कार्डची छाननी करावा। आधार मशीनवरती थंब ठेवल्यावरती त्या माणसाची सगळा डाटा ओपन होतो, तो ग्रामपंचायत स्तरावरती आधार सेक्शन ठेवून त्या कंपन्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीचा आधार व्हेरिफिकेशन करावं, ही मी प्रशासनाला विनंती करतो आणि सकल बांधवाच्या वतीने या प्रशासनाला निवेदन देतो। थांबतो। बांगलादेशमध्ये हिंदूवरती जो अन्याय होतो, अत्याचार होतो, वास्तविक पाहता या ठिकाणी तहसीलदार मॅडमनी जी कर्तव्य दक्षता दाखवायला पाहिजे होती, ती सृजनशीलता त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे होती, ती त्यांनी दाखवली नाही। तुम्हाला मी सांगतो, आज बांगलादेशमध्ये एखादी कुठलीतरी व्हॅन येते, 7-8 जण एखाद्या हिंदू मुलीला उचलतात आणि नेऊन तिच्यावर रेप करतात। आपल्या मुलीला केलं तर कसं होईल तुम्हाला मी सांगतो। शेजारी जर आपल्या भावाचा जर गळा कापला तर आपल्याला कसं वाटेल तुम्हाला मी सांगतो। आज हिंदू काय कमी नाही तुम्हाला मी सांगतो। बांगलादेशमध्ये हिंदू साधारणपणे 1.25 ते 1.5 कोटी हिंदू आहेत आणि एवढ्या हिंदूंवरती हे पाकिस्तानी, हे मुसलमान, हे रानटी या ठिकाणी अन्याय करतात आणि या ठिकाणचे तहसीलदार तुम्हाला मी सांगतो खूप शोकांतिक आहे की कुठल्या प्रकारचा या सन्मान करायला पाहिजे होता, संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती आणि हा जो प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेला आहे तो तात्काळ त्यांच्या चॅनलनी कलेक्टर मंत्रालयापर्यंत तो वास्तविक जायला पाहिजे होता। मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आणि प्रशासनाला विनंती की आज प्रत्येक गावामध्ये 2, 4, 5 बांगलादेशी निश्चितपणाने आहे। खोटी आधार कार्ड त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते आपले फक्त आधार कार्ड दाखवतात। म्हणून या ठिकाणी जर कोणी बांगलादेशी सापडला, आम्ही अगोदर तुम्हाला फोन करू आणि त्या फोनची जर तुम्ही दक्षता नाही घेतली तर आम्ही त्याला ठोकून मोकळा करू। तुम्हाला या अन्याय आमच्या बांधवावरती होता, वेळ आली तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत आणि लढून सुद्धा बांगलादेश तयार घेण्यासाठी आम्ही हा सकल हिंदू समाज या ठिकाणी तयार आहे। मित्रांनो, आज 30% 24% हिंदू पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानमध्ये होते, आज 1% राहिला तुम्हाला मी सांगतो। आणि ही जर परिस्थिती राहिली तुम्हाला मी सांगतो, हिंदू समाजाला माझी विनंती आहे, तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आपल्याला 2-4 कायद्यासाठी पुन्हा तहसीलदारवरती धडक द्यायला यावं लागणार। मग तो NRCचा कायदा असेल, लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा असेल, समान नागरी कायदा असेल, यासाठी आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी यावं लागणार। स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस या ठिकाणी त्या देशामध्ये 2.5 कोटी मुसलमान होते, 30 कोटी हिंदू होते। आज हिंदू 90-100 कोटी झालेत आणि मुसलमान 30 कोटी झालेत। वेगवेगळा कायदा ज्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस धर्मनिरपेक्ष रहित या ठिकाणी कायदा पाहिजे। आज या ठिकाणी उठसूट येतात आणि ही प्रॉपर्टी बोर्ड हे जर तुमचं रजिस्ट्रेशन जर त्याचं जर ठराविक कायद्याखाली जर होत असेल, मग हिंदूंचं जर एखादं रजिस्ट्रेशन जर झालं तर हिंदूकडे असलेली जमीन रजिस्टर त्याच्याकडे राहते तर ती सरकारच्या उपयोगासाठी आपल्याला देता येतो। आपल्या उदाहरण तुम्हाला सांगतो, साधारणपणे ट्रस्टची जमीन आहे खाली, जे कोर्टाचं वगैरे काम चाललेलं आहे, पशुवैद्यकीय दवाखाना झालेला आहे, मग अशी ठीक आहे वपनी ताब्यात घेतली ना, मग देशाच्या विकासासाठी द्या ना। मित्रांनो, याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे, तुम्हाला सांगतो याच्या मागं खूप मोठं षडयंत्र आहे। आणि देशातील जे काही राजकीय पुढारी या ठिकाणी म्हणतात की जाती निहाय जनगणना झाली पाहिजे, म्हणजे हे हिंदू मध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे। तुम्हाला सांगतो खूप मोठं षडयंत्र आहे। की आपण सगळे हिंदू म्हणून येऊ, जातीभेद कुठलाही नाही, आपण फक्त या ठिकाणी हिंदू म्हणून आहोत। तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी बैरूट शहराचं या ठिकाणी लेवाणाचं जर उदाहरण घेतलं तुम्हाला मी सांगतो की 100% ख्रिश्चन असलेला देश। तुम्हाला मी सांगतो आजूबाजूला अरबस्तान असल्यामुळे मुस्लिमांनी त्या ठिकाणी
घुसखोरी केली, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांना जागा दिली. आज लेबनॉनची काय परिस्थिती तुम्हाला सांगतो. आणि म्हणून भारताचा लेबनॉन व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही तुम्हाला सांगतो. जगामध्ये जर शांतता नांदायची असेल तुम्हाला मी सांगतो, आणि शांततेने जर सहजीवन अस्तित्व या ठिकाणी नांदायचं असेल तर जगामध्ये हिंदू धर्म टिकला पाहिजे तुम्हाला सांगतो. अफगाणिस्तानमध्ये आपण 100% हिंदू 1100 वर्षापूर्वी 100% हिंदू असलेला देश. काही निराश्रितांना ख्रिश्चनांनी आक्रमण केलं मुस्लिम धर्मियावरती, म्हणून त्यांना सहारा दिला अफगाणिस्तानच्या हिंदू रेते किंवा हिंदू राजांनी तुम्हाला सांगतो. आज एकही हिंदू तिथे शिल्लक नाही ठेवला तुम्हाला सांगतो. बरं नाही ठेवला तुम्हाला मी सांगतो. आपण 4 वर्षापूर्वी पाहिलं की पहिली मुस्लिम सत्ता जाऊन दुसरी मुस्लिम सत्ता आली, 12 वर्षाच्या मुलीवरती रेप केला, त्यांच्या पायामध्ये बेड्या घालून तुम्हाला मी सांगतो त्यांचे लिलाव केले, बाजारामध्ये त्यांना मारलं. हा काय धर्म आहे का तुम्हाला मी सांगतो. आणि जो सर्व जनतेला सर्व विश्वाला वसुदैव कुटुंबकमची जी शिकवण देतो तो धर्म मात्र या ठिकाणी बांगलादेशीला पचानी तुम्हाला मी सांगतो. 71 सालीच्या बांगलादेशींना आपण खाऊ पिऊ घातलं, त्यांची अन्याय अत्याचारातून मुक्तता केली तुम्हाला सांगतो. ह्या पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान होता, म्हणजे या पाकिस्तानवाल्यांनी त्या बांगलादेशाच्या 30 लाख लोकांची कत्तल केली तुम्हाला सांगतो. 30 लाख लोकांची त्याच्यातून आपण मुक्तता केली त्यांची, तीही परतफेड करतात का तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपल्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागणार आहे. आणि हिंदूंचे प्रश्न आपल्याला म्हणायचे नाही तुम्हाला सांगतो. आणि या देशातील मुस्लिमांना सुद्धा आपल्याला एक मेसेज द्यायचा तुम्हाला सांगतो की त्यांनाही सह अस्तित्व या ठिकाणी कुण्या गोविंदाने नांदायचं असेल, शांततेने नांदायचं असेल तर जे हिंदू धर्म ज्या गोष्टी फॉलो करतो ते त्यांनी केलं. ठीक आहे, तुमचा अल्लाह आहे, आमचा ईश्वर आहे तुम्हाला सांगतो, इथपर्यंत ठीक, इथपर्यंत सत्य. पण ज्यावेळेस आपण रस्त्यावर येऊ त्यावेळेस जे रीतिरिवाज आहेत, जे समान नागरिक कायद्याचे आहेत, आम्ही जर 2 मुलं ऑपरेशन करतो तुम्ही 40 मुलाला काय जन्म देता. आम्ही जर एका बायकोवर जर विवाह तर थांबवतो, तुम्ही 4 बायका 40 मुलाला कसा जन्म देता. कसं लोकसंख्येचं समतोल साधला जाणार. आणि मग असा चांगला धर्म या ठिकाणी हा ज्यावेळेस अल्पमतात जाईल त्यावेळेस या देशाचा अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा वेळ लागणार नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काही मोर्चे काढतो तुम्हाला सांगतो. किंवा इथं येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. बांगलादेश लाईव्ह चाललंय हे लक्षात असू द्या. हिंदुत्वासाठी मराठा हिंदुत्वासाठी लढायचं हिंदुत्वासाठी. और जो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं, जो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं. बाळासाहेब ठाकरे ने कहा था जो साड़ी पहनकर घूमते हैं वो हिजड़े नहीं होते, वो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं, हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं. या सेक्युलरवादी नेत्यांपुढे सावध राहा. या देशाला यांच्यापेक्षा जास्त धोका आहे. म्हणून एवढं सांगायचं वाटतं, जगायचं हिंदुत्वासाठी, मरायचं हिंदुत्वासाठी, लढायचं हिंदुत्वासाठी. हिंदुत्व म्हणजे तरी काय. मराठ्यांच्या तलवारीत, माळ्यांच्या भाजीत, कुंभारांच्या मातीत, लावरांच्या हातोड्यात, सोनारांच्या कानात, धनगरांच्या घोंगडीत, मातंगाच्या मुठीत, 12 बलतेदार व 18 पगडतात यांच्या वज्रमुठीमध्ये आहे हिंदुत्व. वज्रमुठीमध्ये आहे. एक व्हा आणि हिंदू म्हणून एक व्हा आणि जगायचं हिंदूसाठी आणि मराठी हिंदूसाठी. जय श्रीराम, जय हिंदू. प्रभू रामचंद्राच्या या पावन भारत भूमीमध्ये म्हणजे आपल्या हिंदुस्थानामध्ये आपल्याला जन्म घ्यायचा आणि इथं शांततेमध्ये जगायचं आपल्याला सौभाग्य भेटलं. ते आपण सगळे हिंदू हे का म्हणतो म्हणजे पाकिस्तान तिकडे म्हणजे बांगलादेश. आपल्याला आपण हिंदू म्हणून का जन्माला आलो असा एक प्रश्न पडला असतो. आज बऱ्याच लोकांना आपली प्रवृत्ती थोडीशी बिघडलेली आहे. आपल्या लोकांना वाटते अजून संकट माझ्यापर्यंत नाही आलं, माझ्या दारापर्यंत नाही आलं, माझ्या शेजारापर्यंत आले, माझ्यापर्यंत नाही आलं ना. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ते आपले शिवाजी महाराज कशाला काम तर मग इथं बसून काय पाहिजे. त्याने काम करायचं मला काय म्हणायचं शासकीय तर मग इथं काय चाललंय अजिबात नाही. मग इथं काय बसतो नाही यायला काय शासकीय काम हे पण शासकीय
त्यांनी आपल्याला आलो दरवाजा बंद केला ना, दरवाजा बंद राहून देऊ. पलीकडच्या दरवाजे तुम्ही आतला बाहेर आला का बाहेर जात आला. सुभेदार आहेत, मोठे वतनदार आहेत, ते घरी बसून खाऊ पिऊ शकत होते, ऐश्वर्यात जगू शकत होते. का त्यांनी एवढा अट्टास केला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा? आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी. त्यांचे सुपुत्र आपले छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना औरंगजेबाने पकडून त्यांचे हलाल केले, शरीराचे तुकडे तुकडे केले, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी धर्म सोडला नाही. त्यांनी जर धर्म सोडला असता तर आज आपल्याला हे फटक्या घालून आपल्याला फिरता नसता आलं. तर काही लोक म्हणत होती की काश्मीर फाईल्स हा एक बनावट चित्रपट आहे, तो एक प्रोपगेंडा आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा एक धंदा आहे. त्यांना मला सांगू इच्छितो की आता बांगलादेश फाईलची लाईव्ह चालू आहे, डोळे उघडून बघा. राहिला तर तुमच्या पुढीला पाळायची सुद्धा संधी भेटायची नाही. आज जास्त मी बोलत नाही. आपल्या 6 डिसेंबर हे मानवी हक्क दिवस, मानवता अधिकार दिवस साजरा केला जातो. या दिवशी मला त्याचे शोकांतिका वाटते. आज पारनेरचं मतदान किती आहे आणि आपले हिंदू लोक किती आलेले आहेत या यात्रेसाठी. आणि तहसीलदार मॅडमचं सुद्धा मी खेद व्यक्त करतो की ते आज इथं उपस्थित नाहीये. हा खरं तर मला आपल्या हिंदू समाजाचा अनादर वाटतो. त्यांनी इथं उपस्थित राहिलं पाहिजे होतं, आमचं निवेदन स्वीकारलं पाहिजे होतं. आम्ही हसत घेऊन निघून गेलो असतो. असो. छत्रपती शिवाजी महाराज की प्रभू. हिंदूंपर्यंत शाळेमध्ये आपल्याला विचार शिकवला गेला. जाऊ द्या मुघलांनी केलेलं ते, पण पंडित याचा अभ्यास करा. तुम्हाला कळलं, तुम्हाला सांगतो खरे हिंदू कोण येते. यांनी आपले नाव लावून घेतले. ममता बॅनर्जीचा आठव काय आहे, पण तिथं हिंदूला वरचढ येते. रामाचं नाव सुद्धा तिला घेऊन देत नाही ती ममता बॅनर्जी. तुम्हाला राम मला काय त्याला गोळी घातली त्यांनी. म्हणजे रामवर गाणं घ्यायला होतं माझ्या मुलाचं त्यांनी छाटून टाकलं. आपण एवढा हिंदू समाज 90% भारतामध्ये असून आपण हिंदू समाज हे बदक आहे. तुझ्या घरात जन्माला आला पाहिजे आंदोलन करता, माझ्या घरात तो काही. म्हणून तुम्हाला सांगतो हिंदूंनी जागे व्हा, खरा अभ्यास करा. तुम्हाला सांगतो खरं वाचा, तुम्हाला सांगतो त्याच्यावर ते कळलं आपल्याला. म्हणून मी सगळ्यांना आपलं होतं ना. बांगलादेशमध्ये जी घटना घडू राहिली त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित राहिला. मी तुमचा प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. आभार मानत असताना आता दादांनी सांगितला सुप्याचा विषय. दादा, ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस काही लोक माझ्याकडे रहिवासी दाखला मागण्यासाठी आले होते, पण मी त्यांना त्या ठिकाणाहून फेटाळलं. पण माझ्या बदल्यात सुप्यामध्ये सागर भाऊ नाना सुप्यामध्ये काहीतरी त्यांना रहिवासी दाखले दिले. पहिलं त्यांना इथून काढा आणि नंतर पहिलं त्यांना काढा. जसं हिंदूंना ते मारून राहिलेत बांगलादेशमध्ये, तसं आपण इथं भाषण करण्यापेक्षा ते 200-300 जण सुप्यामध्ये आलेत, पहिलं त्यांना काढा ना. त्यांना जाऊ दे, त्यांना कळू दे आपण काय, आणि मग या ठिकाणी आपण या गोष्टींवरती बोललो पाहिजे. भाऊ, तुम्ही हा विषय हातामध्ये घेतलेला आहे हिंदूंचा, पण इथून उठल्या सुप्यात चला. तिथल्या सरपंचांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचारा तुम्ही हे काय करताय, आणि मग आपण या गोष्टी केल्या पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. मी तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी या सर्व मोर्चाला माझ्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देतो आणि थांबतो. अत्याचार चालू आहे त्या संदर्भात आपण तहसीलदार, पारनेर तहसीलदारच्या दंडाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो. प्रथमतः अतिशय शांततेपणे आलो, पण आपल्या तालुक्याच्या जे माननीय दंडाधिकारी मॅडम आहेत त्यांनी हे सर्व काही माहिती असून सुद्धा प्रथमतः ते निघून गेले बाहेर आणि आपल्या
या नगर पारनेर आणि श्रीगोंद्याचे जे आता जे प्राण साहेब आलेत, हा दिवस त्यांचा दोघांचा एकत्र मिळून ज्या अडचणी असतात लोकांच्या ते बसून कार्यक्रम ते इथं बसून मिटवण्यासाठी येत असतात. मॅडम हा कार्यक्रम माहीत असून सुद्धा प्रथमतः ते निघून गेले, त्याबद्दल सर्वांनी त्यांचा निषेध करू प्रथमतः. आणि आता विजय भाऊनी सुप्याचा विषय मांडला. 2015 ते 16 साली 17 साली आमचे सुप्याचे सरपंच जे राजू शेख होते, त्यांच्या मार्फत हे जे बांगलादेशी आहेत त्यांचे आधार कार्ड बनवले. त्याला आमच्या सुप्यातून संपूर्ण विरोध होता. होत्या त्यांनी काय केलं, त्यांच्या फक्त आधार कार्डवर नोंदवून घेतलं. तर 92 मतदार आम्ही ते थांबून धरले. त्याच्यानंतर 21, 22, 23, 24 आता विधानसभेत लोकसभेत इलेक्शन होतं ते 92 होते. पण काही समाजकंटकांनी ते फक्त मतदार याद्या प्रसिद्ध होण्याच्या आधी तर तुम्ही ऑनलाईन मतदार नोंदवून घ्या. या बांगलादेशी लोकांनी आधार कार्ड काढायला सुपा आधार कार्ड काढण्यासाठी आता रहिवासी दाखला लागत नाही तिथं कुठलाही. पण ज्या शेतूमध्ये जाऊन त्यांच्या सुप्याचं आधार कार्ड काढून त्याला कारणीभूत सगळ्यात पारनेरच्या तहसीलदार मॅडम असतील. आता जी 100-150 मतदार झाले ना 4 महिन्यात, फक्त आणि फक्त पारनेरच्या तहसीलदार दंडाधिकारी त्यांना आम्ही सुपा गावच्या वतीने त्यांना सगळे पेपर पण दिलेत. तर हे लोक इथले नाही, इथं त्यांचा जन्माचा पुरावा कुठला नाही, फक्त आणि फक्त आधार कार्ड नोंदवले. हे सांगून सुद्धा जी महाराष्ट्र आपल्या कोर्टाच्या आदेशानुसार याच्या प्रसिद्ध झाल्यानंतर कुठलाही हस्तक्षेप करता येत नाही. त्याच्या अगोदर आम्ही जो हस्तक्षेप केला होता, पण मॅडमनी सांगितलं का आता टाइम संपलेला आहे. पण आमची विनंती होती लोकसभेत इलेक्शन झाल्यावर सुद्धा तुम्ही त्याच्याकडे आमच्या ची मागणी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. पण त्यांनी लक्ष न देता 150 मतदार नोंदवून घेतलेत. हा सुप्या भागातील त्यांनी आधार कार्ड बनवून घेतले लोकांनी बांगलादेशचे, आणि ते बांगलादेशी आहेत. 2021 साली आम्ही आरोप केला त्या टायमाला नोंदवले तेच मी सांगा ना. आधार कार्डला आधार कार्ड नोंदण्यासाठी सुप्याचे माजी सरपंच राजू शेख असतील त्यांनी एक माणूस तहसीलला इथं बसून ठेवला होता. त्या काळात ज्या तहसीलदार होत्या त्यांनी थोडक्यात लाचलुचपत घेऊन हे नोंदवले. प्रथमतः त्या तात्कालीन तहसीलदार याच्यावर गुन्हे पहिले दाखल करा. सुप्याच्या सरपंचाचा आणि ग्रामस्थांचा पूर्ण विरोध होता या गोष्टीला. आणि तात्कालीन आमदार 2021 साली त्यांनी या तहसीलदारबाईंनी पाठबळ घातल्यामुळे ती नोंदून घेण्यात आली. त्या गोष्टीला सगळ्यात ते तात्काळ 2021-22 आमदार होते, त्यांनी त्यांना पाठबळ केलं आणि प्रशासन त्याला साथ दिल्यामुळे ते 2 लोक नोंदवले गेले. त्याच्यामुळे प्रथमतः ते जे माजी आमदार होते ते तात्कालीन तहसीलदार त्या कारणीभूत हे सगळ्या कारणाला ते मतदार नोंदायला ते कारणीभूत आहेत. पुरावा नसताना त्यांना कुपन दिले, त्यांना धान्य चालू आहे, सगळे काही आम्ही कागद जोडून दिले, तरी सुद्धा प्रशासन लक्ष नाही याच्यावर. मला काय जास्त बोलतेच नाही, माझं तोंडापेक्षा जास्त बोलतो. आणि दादा तुम्हाला विनंती आहे, काही त्याला लगेच निवेदन द्यायला काय आपल्याला काही कुठं कामाला जायचं नाही. जे ग्राउंड लेवलला पोरं काम करते त्यांना प्रत्येकाला ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या. आणि सुप्याचं पवार तुम्ही कामाला लागा, विजय पार्टी कामाला लागतील, बांगलादेश हाकलून 100% आम्ही कामाला लागलो. आम्हाला आमदार 2021 पर्यंत त्यांनी हे प्रशासन पाठी घालून आम्हाला प्रत्येक वेळ बाहेर काढायचा प्रयत्न केला त्यांनी. त्याच्यामुळे आरोप केला तुम्ही जो सांगतो त्यांचं ऐकाय ना, प्रशासन कुठेतरी चुकतंय. दुसरा करू बोला पहिलं बोला. प्रत्येक जण उठतोय पाकिस्तान, प्रत्येक जण उठतोय बांगलादेश. हे लांडेनला दिलेली भारतातली अखंड भारतातली जी एक जागा आहे, ही लांडेनला आपण भीक दिलेली. जी काय बांगलादेश आणि पाकिस्तान त्यांची जागीरदारी नाही, हा अखंड भारतामध्ये एक भाग त्यांना आपण दिलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता तसं पारनेरमध्ये पण आपण 100% जे बांगलादेश आले, जे भंगारवाले, जे पाववाले सगळ्यात जास्त तिथे, ते पण आपण पारनेरमधून बाहेर काढायचा प्रयत्न 100% केलो. मतदार यादीवरती नाही, आपला जिल्हा सोडला पाहिजे. जिल्हा सोडला अरे चर्चा नका करू, त्यांना पूर्ण बोलू द्या ना. पहिल्यांदा बोल. हा ते हिंदूवर अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यासाठी आपण आज या ठिकाणी निषेध करायचा म्हणून इथं आलेलो आहोत. परंतु भविष्यात हीच परिस्थिती पारनेरपर्यंत येणार आहे. आज आपल्या
तालुक्यातले जे गोरक्षण करणारे 7 मुलं आहेत, ते 7 मुलं आज जेलमध्ये आहेत. ते कशामुळे जेलमध्ये आहेत? त्यांच्यावर 307 सारखा गुन्हा दाखल करून मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर राजकीय लोकांनी याच्यात जे हिंदुत्ववादी पोरं जे काम करतात त्यांना टार्गेट करायचं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, ही जी परंपरा चालू आहे ही एक बंद झाली पाहिजे. तालुक्यात पारनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी मजार आहेत. आपल्या सर्वात उंच ठिकाण जे दशाबाई डोंगर आहे त्या ठिकाणी कोणीतरी पीरशा वली बाबा येऊन गेला म्हणतात. आता ते कोण येऊन गेला आपल्याला माहित नाही, परंतु दशाबाई देवीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी 1-2 वेळा तिथलचा आपण मजार काढला गेला होता, परंतु परत तिथं कोणीतरी त्या ठिकाणी परत मजार बनवत आहे. भाळवणी या ठिकाणी एक मजार आहे. दीपक रोखले यांनी पुढाकार घेऊन ते पूर्ण आपण काढून त्या ठिकाणी ते भगवत केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मजार आहे तिथे तिथे एक मौलाना येतो. ते सांगतो की ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. अजून वेगवेगळे आमिष दाखवले जातात. तर या सगळ्याचं म्हणजे आपल्या घराभोवती या गोष्टी आज घडत आहेत. आपण जर याची सुद्धा खात्री करून हे लोक कोण आहेत, यांचं इथे याचं काय कारण आहे, हे आपल्या गावातील आहेत का, यापासून आपण विरोध चालू केला पाहिजे. आणि पारनेर तालुक्यात ज्या जुन्या मस्जिद होत्या आणि ज्या नवीन मस्जिद आहेत याचं प्रमाण जे वाढलेलं आहे, याच्यात बाहेरून कुठून लोक येतात, यांना फंडिंग कुठून होतं, कॉलेज रोडला यांची मुलं का फिरतात, यांचे बुट उडल्यांचे असतात, हिंदू मुलीवर कसं यांना लव जिहादमध्ये अडकवलं जातं याचा बारीक विचार केला पाहिजे. आणि हिंदू तरुणांनी या बारीक बारीक गोष्टीचा विचार करून रोज वागलं पाहिजे. आपण कायद्याच्या राज्यात राहतो, कायदा हातात घेता येत नाही. ते जसे शांतपणे काम करतात तसं आपणही शांतपणे काम केलं पाहिजे. उगाच काहीतरी जी गोष्ट आपण करू शकत नाही ती बोलली गेली नाही पाहिजे. त्यांनी आपल्या समाजातीलच मुलांना त्रास होतो आणि ज्या मुलांच्या गुन्हे दाखल होतात त्यांना लवकर जामीन होत नाही. 1.5 महिने झाले पोरं आतमध्ये आहेत, त्यांना अजून जामीन नाही. त्यामुळे या सगळ्या आपण ज्या कायद्याने स्थापित केलेल्या राज्यात देशात राहतोय त्या सर्वांचा विचार करून कायद्याच्या आधारे या सर्व गोष्टींना विरोध केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी एकदम जागृत राहिले पाहिजे. या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो. आज आपण सर्वजण गुन्हे नाही व्हायला पाहिजे आणि हे जे बांगलादेशात चाललं अशा पद्धतीने आपण आवाज उठवला नाही तर आपल्या भारतात या गोष्टी यायला वेळ लागणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यात पारनेरमध्ये जेवढे हिंदू आहेत त्यातली आज सुरुवात झालेली आहे. 5% असतील, 10% असतील या ठिकाणी आलेत. पण या पुढच्या काळात वारंवार अशा विषयांवर आपल्याला हिंदूंना एकत्र होण्याची गरज आहे. कारण त्याचं असं आहे की आपण पाहिलं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या हिंदू आणि मुस्लिमांचा मुद्दा मांडून लोकसभेत सुद्धा मतांचं राजकारण या काही लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की हिंदूंनी हे राजकारण बाजूला ठेवून आपला धर्म, आपलं कुटुंब, आपल्या आया बहिणी आणि आपला देश देव वाचवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यासाठी त्या पुढच्या काळात कुठलंही आंदोलन असेल तर आपल्या तालुक्यातील संपूर्ण युवक एकत्र येतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बांगलादेशात ज्या पद्धतीत निर्गुण अत्याचार चालू आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि आपण जे निवेदन देणार आहे ते आपल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आपला आवाज वरतीपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वंदे जमलेले सगळे हिंदू बांधव, तरुण मित्र आणि उपस्थित सर्वच बंधूंनी सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर थोरातांपासून युवराज पठारेंपर्यंत आणि पप्पूपासून अजून आता विजू आवटी होते, सगळ्यांनीच आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. एक चूक प्रशासनाकडून बारावकर साहेब नक्की झालेली. गांभीर्य आम्ही इथे येतोय याचं तहसीलदार मॅडमने 100% ठेवलं पाहिजे. परिस्थिती अशी आता तुम्ही इथे छानपैकी खाकी ड्रेसमध्ये सगळं प्रशासन उभे, कारण हा हिंदूंचा देश म्हणून तुम्ही इथं निवांत उभे. बांगलादेशात असते तहसीलदारबाई इथून गेल्या तिथं निवांत देश हिंदूंचा आहे म्हणून जाऊ शकतात. देश हिंदूंचा नसता, देश जर अफगाणिस्तान असता, देश जर लेबानन असता, देश जर बांगलादेश असता तर ही शांतता शक्य नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील, यापुढे जेव्हा हे असं
साहेब येणार असतील तेव्हा तुम्ही सुद्धा हिंदूच आहात, तर तुम्ही तुमच्या संरक्षणाची, आमचं तर आम्ही करू हे का नाही, तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. हे आमची ही सगळी तरुण रक्तातली मुलं एकदम विजूभाऊ आता कशी होते, खाऊ का गिळू अशा परिस्थितीत. आणि भावना समजावून घ्या. प्रशासनाने सुद्धा दत्तानानांनी जी भूमिका इथं मांडली, सुप्यामध्ये जे बोगस मतदार नोंदवले गेले, यांचं जे बळ वाढतं, या सगळ्यांचं जे बळ वाढतं, त्याला बळ वाढवायला सेतूतले कुणीतरी 550, 100 रुपये, 500 रुपये घेणारे आणि या टेबलवर 1000-500 रुपयाचा धंदा करणारा माणूस या सगळ्या अडचणीला कारणीभूत असतो, हे लक्षात घ्या. आणि आपण आता मगाशी आपल्या गोरक्षकांचं तुम्ही सगळ्यांनी अडचण मांडली, पण पुणे मात्र एक गोष्ट अचूक मांडली ती की आपण भावनेच्या भरात काही गोष्टी करून जातो आणि नंतर येणाऱ्या अडचणीला आम्ही काय तुमचं जीवन तर ह्या भावनेच्या भरात आता आपली 5-7 तरुण हिंदू धर्माच्या रक्षणाकरता लढले आणि ते आज कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आहे. आणि अशा अडचणीत सापडलेल्या तरुणांना मदत करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची. माझ्यापर्यंत जेवढ्या गोष्टी आल्या त्या मी मदत करण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे, पण त्यावेळी खूप उशीर झालेला होता. विजूभाऊ, हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा आमच्यापर्यंत काही विषय आलेला नव्हता. पण मला वाटतं हिंदुत्वाला मांडणारं सरकार आता खुर्चीत आपल्या सगळ्यांच्याच मदतीने बसलेलं आहे आणि यापुढे अशा अडचणी येऊ नयेत अशा स्वरूपाची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर राहील. आणि हा ठीक आहे, त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करताना इथे सगळ्यात पहिलं महत्वाचं पहिल्यांनी जो मुद्दा मांडला ते बेकरी पाववाले, अहो वस्त्या वस्त्यावर हिंडते तो भंगारवाले. अरे ऐका, पण चूक आपली आहे. आपल्या वस्त्यांवर जेव्हा ते हिंडत असतात आपण त्यांना काही म्हणत नाही, त्यांच्या वस्तू आपण विकत घेतो, हे तुम्ही लक्षात घ्या. पहिले त्या वस्तीवर जेव्हा काही घेऊन येतात ते हुसकून द्या ना तुम्ही, त्यांचं पोट भरायची व्यवस्था आपण करतोय हे ध्यानात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाही, काही ना काही विकायला त्या आपल्या दारात येतात, आपण घरी नसतो, आपल्या बाया बापड्या घरी असतात, त्यांना काही कळत नाही कोण आले आणि इथून सगळी सुरुवात होते. मग ती सुप्यासारख्या गावामध्ये पण येते आणि बांगलादेशी दाखवायचे. प्रशासन काय करणार, प्रशासन नियमावर बोट ठेवणार. नाना जसं म्हणतात की हरकत घेऊन नोंद घातली गेली, ज्यांनी नोंद घातली ही माणसं हिंदू नाहीत का? जी माणसं ज्यांनी नोंदी घातल्या हे कोणाच्या पोटाला आलेले आहेत? मग मतासाठी, छोट्या छोट्या पदांसाठी किंवा कधीतरी मिळणाऱ्या पाकिटासाठी विकली जाणारी माणसं आपल्यातच आहेत. त्यांचा बंदोबस्त आपल्याला जास्त करावा लागेल विजूभाऊ. ही बाकीच्यांच्या बंदोबस्तापेक्षा आपल्याच जे घरभेदी आहेत त्यांची अडचण जास्त आहे. काम करताना जी प्रत्यक्ष अडचण येते, काय ते नानाने हरकत घेतलेली, काय हिंमत येते तहसीलदाराची नोंदवायची, कुणामुळे ही हिंमत येते, या गोष्टीचा बारकाईने विचार करून माझी तरुणांना, सगळ्या हिंदुत्व प्रेमी सगळ्या तरुणांना विनंती, एवढ्या आंदोलनापुरतं हे स्वरूप ठेवू नका. काहीतरी एखादं व्यासपीठ तुम्ही तयार केलं असेल, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू. पण जेव्हा प्रशासकीय काही गोष्टी चौकटीत तुम्ही अडकता, तर काही करण्यापूर्वी आमच्या सारख्याला तुम्ही कल्पना दिली तर आम्हाला आनंद होईल. आणि तुम्ही कुठेतरी अडचणीत येण्याऐवजी मग तुमच्या भोवतीची जी अडचण आहे ती आपल्याला बाजूला करायला तुम्हाला सगळ्यांना मदत होईल. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आज आपलं जे इथं जे भावना मांडल्या गेल्या, बारावकर साहेब आणि तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, तुम्ही व्हिडिओ पाहिलेत का नाही बांगलादेशचे मला माहिती नाही, पण मी पाहिलेत, तुम्ही सगळ्यांनी पाहिले, NDTV वरच्या बातम्या पाहिल्या. आणि ज्या पद्धतीने तिथे काटछाट चाललेली आहे, आज आम्ही इथं सहिष्णू आहे म्हणून, आज इथं हिंदू बहुसंख्याक आहे म्हणून इथं शांतता आहे. इथं ज्या दिवशी मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या वाढलेली असेल
त्या दिवशी सुप्यासारखी अशांतता व्हायला काही वेळ लागणार, बरोबर आहे नाही? मग ही अशांतता होऊ द्यायची नसेल तर प्रशासनाला विनंती आहे, तुम्हाला पण मदत करावी लागेल, तुम्हाला याच भूमीत राहायचंय, याचं भान ठेवा. कुणी पण असू दे, एक साधा क्लार्क असू दे, त्याचा बॉस असू दे, त्याचा बॉस असू दे, नाही तर त्याचा बॉस असू दे, तुम्हाला इथंच राहायचंय. तुम्ही पाकिटासाठी मरताल ना तर तुमचे सुद्धा हाल तेच होणार आहे. आणि मी तुम्हाला अनुभवाने सांगतो, मी गोवंडीला राहिलेला माणूस आहे 15 वर्ष. मुंबईत गोवंडी काय, इथं आपू आज मी निवडून त्या गावाचं नाव शिवाजीनगर आहे. बिजू भाऊ, कधी शिवाजीनगर काय ते मला, माझं बालपण तिथं गेलेले, त्यांची संख्या वाढल्यावर ते कसे वागतात हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे इथली संख्या नियंत्रित ठेवणं यांच्या मदतीने आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि आज जसे आपण एकजूट करून इथं आलो, ह्याच एकजुटीने कुठल्याही व्यवसायातली माणसं असू दे, पण ती जर चुकीचं काम करत असतील, ती जर बांगलादेशहून आलेली असतील, तर बारावकर साहेब तुम्ही जोपर्यंत इथं आहे ड्युटीला, आमच्या तक्रारीची तुम्हाला दखल घ्यावी लागेल. आणि तो जर बांगलादेशी असेल तर त्याला इथून उचलून थेट बांगलादेशला पाठवण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी. आणि ही आमची विनंती आमच्यासाठी जशी आहे, आमच्या बालबच्चांसाठी आहे, तशी तुमच्या पण बालबच्चांसाठी आहे. कारण हा देश जगला पाहिजे, हिंदू जगला पाहिजे, तर नाही तर युक्रेन आणि रशिया सारखं व्हायला वेळ लागणार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान व्हायला वेळ लागणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तर आजच हिंदू जो जागा झालाय याला सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी, अशा स्वरूपाची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. आणि आता पुढचं नियोजन गौरव भाऊ तुम्ही. मागील 4-5 महिन्यापासून बांगलादेशमध्ये आपले जे हिंदू बांधव आहे यांना ठेचून मारले जात आहेत. ज्या ठिकाणी आपल्या हिंदू मुली असतील त्यांना कुठून पण उचलून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. आपले जे मंदिर आहे ते तोडले जात आहेत. तसेच जे साधू संत आहे त्यांना भर दिवसा फाशी दिली जाते, काही काहींना ठेचून मारलं जाते. हा जो बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार चाललेला आहे त्या अत्याचाराला काहीतरी आवाज वाचा फुटवा म्हणून या ठिकाणी आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. तुम्हाला सांगतो, आपण पाहिलं तर आज जो हिंदू समाज आहे हे मानवाधिकार दिन आहे आजचा. हा मानवाधिकार दिन फक्त हिंदूंसाठीच आहे का? ज्यावेळेस पॅलेस्टाईनमध्ये फक्त 40 इस्लामी लोक मेले होते त्यावेळेस संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा निषेध नोंदवण्यात आला. पण आज हजारो हिंदू बांधव बांगलादेशमध्ये ठेचून मारले जात आहे, त्याचा निषेध आपण नोंदवणार आहेत का? आज आम्ही जे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, मी या निमित्ताने आपल्या भारत सरकार असेल त्यांना सांगू इच्छितो की या केंद्र सरकारने लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करावा व बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चाललेले आहे ते लवकरात लवकर थांबवावे. जय श्रीराम. जय श्रीराम. बरोबर आहे ना? चला आता चला.